तर फ्रेंड्स, क्वेश्चन असेल डायरेक्टली की एक्सप्लेन एनी 4 फीचर ऑफ जावा. जावाचे कोणते पण 4 फीचर एक्सप्लेन करा. मग तुम्हाला काय क्लास कसं करतो ना ते बघायचं. पहिलं क्लास म्हणजेच की काय आहे. अ क्लास इज फ्रेंड्स बघा. तर क्रिएटिंग अँड हॅलो फ्रेंड्स, आता आपण मूव ऑन होणार आहोत जावा सब्जेक्ट कडे. ओके, तर हा फ्रेंड्स खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा आहे तुमची पहिली व्हिडिओ जावासाठी, म्हणजे सुरुवात होते तुमचा फर्स्ट युनिट. ओके, तर आता आपण फर्स्ट युनिट सुरू करणार आहोत. तर त्याच्यामधला क्वेश्चन बघा काय इम्पॉर्टंट आहे. 4 मार्कासाठी क्वेश्चन विचारतो समर 25 ला की डिस्क्राईब एनी 4 फीचर ऑफ जावा. परत इनलिस्ट एनी 4 फीचर ऑफ जावा. इनलिस्ट हा 2 मार्काला आहे, डिस्क्राईब हा 4 मार्काला आहे. आणि हा जावा व्हर्च्युअल मशीनचा एक क्वेश्चन आहे, सिग्निफिकन्स ऑफ जावा व्हर्च्युअल मशीन. तर हे आपण आज क्वेश्चन बघून घेणार आहोत. फ्रेंड्स, पहिल्यांदा सिलेबस बघून घेऊया. ओके, तर सिलेबसमध्ये काय आहे फ्रेंड्स की जावा फीचर्स अँड जावा प्रोग्रामिंग एन्व्हायरमेंट. पण या 1.1 मधला हा जावा फीचर्स नेहमी विचारतात 4 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी, बेस्ड ऑन युअर लक. जर तुमचा लक चांगला असेल तर जावा फीचर्स, नाहीतर मग जावा प्रोग्रामिंग वरती. आता आपण त्यामध्ये पण बघून घेऊ, त्याच्यामध्ये आपण दुसरा टॉपिक पण बघून घेऊ की क्लास काय काय आहे, क्रिएट कसा करायचा ऑब्जेक्ट, ॲक्सेसिंग कसा करायचा क्लासच्या मेंबरला, हे पण आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर फ्रेंड्स, बघून घेऊया पहिला जावा फीचर्स कोणते कोणते आहेत आणि काय काय आहेत. तर फ्रेंड्स, क्वेश्चन असेल डायरेक्टली की एक्सप्लेन एनी 4 फीचर ऑफ जावा. जावाचे कोणते पण 4 फीचर एक्सप्लेन करा. मग तुम्हाला काय करायचंय फीचर्स सांगायचे आहेत. कोणते बघा. फर्स्ट फीचर आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड. ऑब्जेक्ट ओरिएंटेड कुठेतरी ऐकलंय, ओपी, बरोबर ना, मी ऑलरेडी कव्हर केलाय ओपी सब्जेक्ट. ओके, तर बघा ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय. इन जावा एव्हरीथिंग इज अन ऑब्जेक्ट. जसं आपण ओपी मध्ये ऑब्जेक्ट क्रिएट करत होतो त्याचप्रमाणे जावामध्ये सुद्धा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे, म्हणून सांगितलेलं आहे एव्हरीथिंग इज अन ऑब्जेक्ट वरती आहे. ओके, जावा कॅन बी इझिली एक्सटेंड सिन्स इट इज बेस्ड ऑन द ऑब्जेक्ट मॉडेल. ओके, जावा काय करतो, इझिली एक्सटेंड करू शकतो आपण कशाच्या बेसवरती, त्याच्या ऑब्जेक्ट मॉडेलच्या बेसवरती. जो तुमचा ऑब्जेक्ट मॉडेल तुमचा बेस असेल त्याच्यावरती आपण जावाचा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो. बघा, प्लॅटफॉर्म इंडिपेंडन्स दुसरा फीचर्स कोणता याचा, तर प्लॅटफॉर्म इंडिपेंडन्स. फ्रेंड्स, आरामात कोणते पण 4 फीचर्स लिहा आणि एक्सप्लेन करा, तुमचा टॉपिक हा कव्हर होऊन जाईल. ओके, तर बघा काय, unlike many other programming language including C and C++, when Java is compiled, it is not compiled into the platform specific machine rather than into platform independent bytecode. म्हणजेच की काय फ्रेंड्स, जसं तुम्ही सी मध्ये कोणताही कोड केला किंवा C++ मध्ये कोणताही कोड केला तर तुम्हाला एक स्पेसिफिक ॲप्लिकेशन पाहिजे, स्पेसिफिक म्हणजे ॲप पाहिजे, तिकडे तुमचा कोड कंपाईल करायला लागतो, मग तिथं तो रन केला जातो, असं आपण बघितलेलं आहे. पण जावासाठी हा लागत नाही. जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे, तो स्वतंत्रपणे कुठेही त्याचा बाईट कोड घेऊन जो तुझा कोड आहे बाईट मधला तो एक्झिक्यूट करू शकतो. ओके, तर हा तुम्हाला इतकंच लक्षात ठेवायचं की प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट कोण आहे, तर जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे. दिस बाईट कोड इज डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द वेब. ओके, अँड इंटरप्टेड बाय अन व्हर्च्युअल मशीन JVM on which ever platform is being to be run on. म्हणजेच की काय, जो तुमचा बाईट कोड आहे ना फ्रेंड्स, तो डिस्ट्रीब्युट केला जातो एकतर तो वेबवरती किंवा इंटरप्ट वरती by using Java virtual machine which ever platform being run. ओके, त्याच्यावरती तुमचा प्रोग्राम काय केला तो फ्रेंड्स रन केला, तो स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नोट डाऊन करून घ्या. हा थेरीचा पहिला पॉईंट, फीचर्स ऑफ जावा मधले हे 2 पॉईंट्स. ओके, अजून आपण फीचर्स बघून घेऊया. तर बघा कोणता फीचर आहे, एक आता आहे सिम्पल. म्हणजे की काय की जावा इज डिझाईन टू इझी टू लर्न. जावा इज डिझाईन टू बी इझी टू लर्न. म्हणजे जावा हा काय आहे, इझी टू लर्न आहे, खूप इझी आहे, खूप सिम्पल आहे. तुम्ही सांगू शकता की जावा इझी टू लर्न आहे. इफ
you understand the basic concept of OOP Javas, it should be easy to master. म्हणजेच की काय, जर तुम्ही बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर केलात ओओपी जावाचे म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग जावाचे कोणते कोणते होते, इनकॅप्सुलिकेशन, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, डेटा ऑब्स्ट्रॅक्शन, तसे जर तुम्ही काय जावा केलात तर तुम्ही जावामध्ये इझी टू मास्टर, तुम्ही त्याच्यामध्ये मास्टर होऊ शकता. ओके, पण मी माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतो की जावा जर तुम्ही केलात तर सिम्पल आहे, नाहीतर जावा कसा वाट लावतो ते मला पण माहिती आहे. जावा खूप डिफिकल्ट आहे, पण तुमच्यासाठी मी ते तुमच्यासाठी इझी काय. ओके, तर बघा फोर्थ टॉपिक कोणता आहे, सिक्युअर. सिक्युअर म्हणजेच की काय, विथ जावाज सिक्युअर फीचर्स इट इनेबल टू डेव्हलप व्हायरस फ्री, टेम्पर फ्री सिस्टीम. ऑथेंटिकेशन टेक्निक्स आर बेस्ड ऑन द पब्लिक की इन्क्रिप्शन्स. म्हणजे जावाच्या थ्रू सिक्युरिटी प्रॉपर प्रोव्हाइड केली जाते आणि व्हायरस फ्री, टेम्पर फ्री सिस्टीम आहे कोण आहे तर जावा आहे. ऑथेंटिकेशन टेक्निक आर बेस्ड ऑन द पब्लिक की इन्क्रिप्शन. ऑथेंटिकेशन म्हणजे तुमच्या व्हॉट्सअपमध्ये ऑथेंटिकेशन इन्क्रिप्शन करतो आपण सिक्युरिटी बेससाठी तो. ओके, आर्किटेक्चर नॅचरल. बघा आर्किटेक्चर नॅचरल मध्ये काय बोललाय, Java compiler generates an architecture neutral object file format which make a compile code executable on many processor with the presence of the Java runtime system. म्हणजेच जो तुमचा जावा कोड असतो ना, तो जावा कोड पहिला काय करतो, एका फाईलमध्ये सेव्ह केला जातो एक्झिक्युटेबल कोड करण्यासाठी. तर तेव्हा तो काय आहे, आर्किटेक्चर न्यूट्रल आहे. ओके, हा पॉईंट जर डिफिकल्ट वाटत असेल तर पुढचे 2 पॉईंट आहेत ते तुम्ही ऍड करू शकता. बघा कोणता, मल्टी थ्रेडिंग. काय मल्टी थ्रेडिंग बोलते बघा, की विथ जावाज multi-thread features, it is possible to write the program that can perform many tasks simultaneously. तुम्ही पण कसे कसे मल्टीटास्किंग यूज करता, नाही करत, सांगतो तुम्हाला कसा. स्क्रीन कधी स्प्लिट केले काय, हा केले स्क्रीन स्प्लिट, एक इथं चॅट करायचा आणि एक इथे व्हिडिओ बघायचा, जरा सोडून देते. तर तुम्ही जसं स्क्रीन स्प्लिट करता ना फ्रेंड्स, त्याचप्रमाणे मल्टी थ्रेड म्हणजे मल्टी टास्क परफॉर्म केला जातो जावामध्ये. ओके, हिज डिझाईन feature allow the developer to construct interactive application that can run smoothly. तो काय करतोय, असे फीचर्स डेव्हलप करतो त्याच्यामुळे जो ऍप्लिकेशन तो स्मूथली काय होतो, रन होतो. कुणाच्या थ्रू, मल्टी थ्रेड. हा एक फीचर खूप सिम्पल आहे. असं आपण स्क्रीन स्प्लिट करतो त्याचप्रमाणे जावामध्ये मल्टी थ्रेड म्हणजेच मल्टिपल टास्क सायमल्टेनियसली परफॉर्म करू शकता. इंटरप्रिटेड म्हणजे की काय, Java bytecode is a translate on the fly to native machine instructions and not stored anywhere. म्हणजे तो जावाचा बाईट कोड ट्रान्सलेट केला जातो ऑन द फ्लाय टू नेटिव्ह मशीन इन्स्ट्रक्शन मध्ये आणि तो स्टोअर केला जात नाही कुठं. The development process is a more rapid and analytical since the linking is an incremental and light-weighted process. So, the development process, जी तुमची डेव्हलपमेंट करायची प्रोसेस आहे ती कशी होते, एकदम स्पीडली होते, रॅपिडली होते. अँड analytic since the linking is an incremental and light-weighted process. एकदम हलक्या स्वरूपात तुमची ती प्रोसेस सोप्या पद्धतीत क्लिअर होते. तर तुमचे 7 जावाचे फीचर्स. आता आपण बघूया क्लास म्हणजेच की काय, ऑब्जेक्ट म्हणजेच की काय, डेटा मेंबर ऍक्सेस कसा करतो, क्लास मेंबर कसे ऍक्सेस करतो ते बघून घेऊया. क्लास, डिफायनिंग क्लास फ्रेंड्स. बघूया तर जावामध्ये आपण क्लास कसं करतो ना ते बघायचं. पहिला क्लास म्हणजेच की काय आहे, अ क्लास इज ब्लू प्रिंट ऑर टेम्पलेट यूज टू क्रिएट ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी जो आपण डिझाईन, ब्लू प्रिंट मीन्स डिझाईन, टेम्पलेट तो काय आपण क्रिएट करतो त्याला आपण काय म्हणतो, क्लास. डिफाईन डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन. Data member means variable which we can create. User can create a different type of variables. And member function means method of an object. Object चे आपण काय करू शकतो, मेथड्स आणि व्हेरिएबल्स क्रिएट करू शकतो, त्याला आपण म्हणतो डेटा व्हेरिएबल अँड मेंबर फंक्शन. अ क्लास डज नॉट ऑक्युपाय मेमरी until an object is
क्रिएटेड. जोपर्यंत तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करत नाही तोपर्यंत तुम्ही क्लासला ऑक्युपाय करू शकत नाही. म्हणजे जर तुम्हाला क्लासला ऑक्युपाय करायचं असेल तर तुम्हाला ऑब्जेक्ट क्रिएट करावंच लागेल फ्रेंड्स. तर मला सांगितलं क्लास बघा आपण कशी केली. एक्झाम्पल बघा, हे तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. बघा, क्लास घेतली मी स्टुडंट नावाची, इंटिजर मध्ये दिला रोल नंबर, सेमीकॉलन दिला इथे, स्ट्रिंग मध्ये घेतला नेम, इथे सेमीकॉलन दिला, वॉइड डिस्प्ले नावाचं फंक्शन घेतला, त्याच्यामध्ये टाकलं मी सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल. काय फ्रेंड्स, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल हेच काय फ्रेंड्स. तर हे तुमचं आहे. तसं तुम्ही तुम्हाला काय प्रिंट करायचं असेल तर तुम्हाला ही लाईन लिहावी लागते. ओके, रोल नंबर म्हणजे हा रोल नंबर प्लस डबल इन्व्हर्टेड कॉमा नेम आणि सेमीकॉलन कम्प्लीट. हा इकडनं ओपन झाला होता, हा क्लोज झाला, हा इथे ओपन झाला होता, हा इथे क्लोज झाला. हा तुमचा एक्झाम्पल नोटबुकमध्ये लिहून घ्या. ओके, हा बेसिक एक्झाम्पल आहे, पुढे आपण बघणार आहोत. तर ऑब्जेक्ट क्रिएट कसा करायचा फ्रेंड्स बघा. तर क्रिएटिंग अन ऑब्जेक्ट इज अ इन्स्टन्स ऑफ क्लास. व्हॉट इज मीन बाय ऑब्जेक्ट? क्वेश्चन विचारतो तुमच्या वायवाला की व्हॉट इज मीन बाय ऑब्जेक्ट. तुम्हाला बोलायचं इन्स्टन्स ऑफ द क्लास इज नथिंग बट ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आर क्रिएटेड युझिंग न्यू कीवर्ड. न्यू कीवर्डचा यूज करून आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो जावामध्ये. ओके फ्रेंड्स, जर तुम्हाला काही ऑब्जेक्ट क्रिएट करायचा न्यू कीवर्डचा यूज करायचा. मेमरी इज अलोकेटेड ओनली वेन अन ऑब्जेक्ट इज क्रिएटेड. ही मेमरी अलोकेट तेव्हाच होते जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करता. ओके, तर बघा एक्झाम्पल बघा काय आहे. स्टुडंट S1 इज इक्वल टू न्यू स्टुडंट. ही स्टुडंट काय आहे, तुमची क्लास आहे. त्या क्लासचा आपण S1 ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे आणि त्याला आपण न्यू कीवर्डचा यूज केला स्टुडंट नावाचा. स्टुडंटची क्लास घेऊन तिथे एक फंक्शन टाईप देऊन त्याला सेमीकॉलन देऊन आपण इथं ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. हा ऑब्जेक्ट अशा टाईपने क्रिएट केला जातो. आता ऍक्सेस कसा करायचा ना कुणाला क्लासला ते बघूया, पण त्याच्या अगोदर तुम्हाला फ्रेंड्स काय करायचं, एक लाईक छोटासा या व्हिडिओसाठी आणि एक कमेंट होऊन जाऊ दे की तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली. एक हार्ट जरी मला टाकण्या व्हिडिओसाठी तरी पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईन फ्रेंड्स. तर बघा, ऍक्सेसिंग क्लास मेंबर कसे ऍक्सेस करायचे फ्रेंड्स. ओके, तर बघा, the data members and method of the class are accessed using the dot operators with the object names. म्हणजे जर तुम्हाला ऍक्सेस करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तो काय करायला डेटा मेंबर आणि मेथडला तुम्हाला ऍक्सेसिंग करायचं तुम्हाला डॉट ऑपरेटर यूज करायला लागेल युझिंग ऑब्जेक्ट नेम. म्हणजे बघा S1 मी ऑब्जेक्ट क्रिएट केला, S1 डॉट रोल नंबर 1 असाइन केला, S1 डॉट नेम असाइन केला राहुल म्हणून आणि मग S1 डॉट मी डिस्प्ले केला. ओके, तर ही तुमची ऍक्सेसिंग जर तुम्हाला क्लास मेंबर करायचे असतील तर ओव्हरऑल कोडला काय असेल ना तो बघून घ्या. बघा, ओव्हरऑल कोड तुमचा असा असणार आहे फ्रेंड्स. आपण काय केला, क्रिएट पहिल्यांदा क्लास केला, क्लास घेतली आपण स्टुडंट नावाची, त्याच्यामध्ये घेतला इंटिजर नेम, रोल नंबर आणि नेम. आता तुम्ही समजा तुम्ही एक स्टुडंट आहोत, तुमचा रोल नंबर घेतला इंटिजर मध्ये, स्ट्रिंग घेतला नेम मध्ये, व्हाईट डिस्प्ले नावाचा फंक्शन क्रिएट केला, ओपन केला, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट रोल नंबरचा प्लस डबल इन्व्हर्टेड कॉमा प्लस नेमने देऊन आपण त्याला सेमीकॉलनने क्लोज केला आणि इथं आपण त्याला काय केलंय, कर्ली ब्रेसने क्लोज केलेला आहे व्हॉइड डिस्प्लेच्या मेथडला. आता ऑब्जेक्ट कुठे क्रिएट होतो फ्रेंड, तर तो होतो पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. ते बोला हा नवीन काय आहे, इथूनच जावाची सुरुवात होते फ्रेंड्स. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन, त्याच्या आतमध्ये स्ट्रिंगच्या इथे 2 ब्रॅकेट, असे ब्रॅकेट असतात ते फ्रेंड्स, कसे असे. ओके, हे असे ब्रॅकेट काढायचे. ओके, हा स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स याला ओपन करा, त्याच्यामध्ये मी आलो खालती स्टुडंट नावाचा S1 ऑब्जेक्ट क्रिएट केला, न्यू स्टुडंट. ओके, S1 डॉट रोल नंबर टाकला 1, S1 डॉट नेम टाकला राहुल, S1 ने डिस्प्ले केला. मग तुमचा फायनल तुम्हाला आउटपुट मिळणार आहे. हा तुमचा छोटासा कोड आहे, अजून आपल्याला खूप कोड बघायचे आहेत. नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि तुम्हाला कसे वाटले असेल व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.